नमस्कार सगळ्यांना आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे शीतल सायका फूड ब्लॉगमध्ये। आज आपण करणार आहोत खमंग आणि स्वादिष्ट अशी दाल बाटी। चला मग सुरुवात करूया। आता आपण 2 वाटी रवा घेऊन त्याचं पीठ करून घेऊयात मिक्सरमधून आणि 2 वाटी गव्हाचं पीठ घेऊन त्याच्यामध्ये आपण मीठ, जिरे, नंतर ओवा आणि तुपाचं मोहन टाकून व्यवस्थित डो करून घेऊयात आणि हा डो आपण रेस्ट व्हायला ठेवूयात। आता पीठ रेस्ट होतोपर्यंत आपण डाळ करूयात। तूर डाळ, मूग डाळ, तुरीची डाळ मी तिन्ही एकत्र घेतल्यात। स्वच्छ धुवा, कुकरमध्ये ठेवा, त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, जिरा, हळदी, बे लीफ, थोडं तेल टाकून 3 शिट्ट्या होऊ द्यात। आता तडका देण्यासाठी जिरे, राई, कढीपत्ता, अद्रक लसूणची पेस्ट आणि हलवून घ्या व्यवस्थित तेलामध्ये। नंतर आपण कांदा, टोमॅटो टाकणार आहोत, पुदिन्याचे पत्ते टाकणार आहोत आणि आपला गरम मसाला, रेड चिली पावडर, धने पावडर टाकून मस्त त्या डाळला तडका देऊन तुमची डाळ तयार झालेली आहे। आता आपल्याला बाटी बनवण्यासाठी इथे आपण गोळे करून घेऊयात समान आकाराचे। त्याचे पोळ्या लाटून घेऊयात। पोळी लाटल्यानंतर त्याच्यावर तूप लावूयात। पुन्हा एकदा दुसरी पोळी ठेवूयात। पुन्हा एकदा तूप लावूयात आणि तिसरी पोळी ठेवून असं गोल गोल करून घेऊयात टाईट आणि मध्ये कट करून त्याचे ते आपण जे आहेत आपण स्टीमरला थोडं तूपनी ग्रीस करून एक 10 मिनिट्ससाठी वाफेवर शिजवून देणार आहोत आणि नंतर थंड झाल्यानंतर तुम्ही असे त्याचे पीसेस करून घेऊ शकता। आता तुमची जी बाटी आहे थंड झाल्यानंतर तुपामध्ये तळून घ्या। खूप कमी ते तूप लागते इथे आपल्याला आणि ही जी बाटी आहे ती मस्त गरम गरम डाळ आणि भरपूर तूपमध्ये करून घ्या। इथे फक्त एकच गोष्ट सांगावीशी वाटेल, जी पण आपण बाटी करतो ती शक्यतो तुपामध्ये करा आणि एन्जॉय करा तुमची दाल बाटी।